नमस्कार मित्रांनो, मी शिव ट्रेडर्स. आय एम वेलकम टू बॅक अवर चॅनल. तर बघा मित्रांनो, भरपूर दिवसातनं आपला आजचा व्हिडिओ येतो आहे आणि व्हिडिओ बनायचं एक बेसिकली आजपासून मी ज्या आपण मागच्या वेळेस जी सिरीज मी तुम्हाला सांगितली होती की मी फॉरेस्ट ट्रेडिंगची प्रीली सिरीज इथं अवेलेबल करतो आहे आणि काही इश्यूमुळे ते आपली सिरीज इथं कंप्लीट नाही झाली. तर आजपासून मी आजपासून आपले जे डेली व्हिडिओ आहेत मी अपलोड करेल. बेसिकली 10-10 मिनटाची किंवा 15 मिनटाची जी व्हिडिओ असतील ते मी इथं अपलोड करेल. आणि जे काही नॉलेज मी आतापर्यंत 4-5 वर्षात मार्केटमधनं जे काही नॉलेज मला इथं मिळालं आहे ते सर्व तुम्हाला फ्रीली द्यायचा प्रयत्न मी करेल. आणि मार्केटचं असं असतात, मार्केटमध्ये जितकं पण नॉलेज इथं तुम्ही गेन करतात ते कमीच असतात. मार्केट हे शेवटी मार्केटच असतात. आणि जे काही आपलं स्ट्रॅटजी असतात, जे काही इंडिकेटर्स असतात किंवा जे काही आपण व्हॅल्यूम ट्रेडिंग असतात किंवा बेसिकली जे काही आपले फेअर व्हॅल्यू FVG वगैरे ऑर्डर ब्लॉक या बेसिक गोष्टीवर आपण इथं ट्रेड प्लॅन करतो. आणि जस्ट आपण सपोर्ट रेजिस्टन्स किंवा जे काही ट्रेड लाईन वगैरे ह्या किंवा इंडिकेटर ह्या बेसिक बेसिसवर आपण ट्रेड नाही करत. आणि जे काही रिटेलर ट्रेडर्स किंवा सिम्पल जे छोटे मोठे ट्रेडर्स असतात ते जर किंवा हिच्यावर हे ट्रेड प्लॅन करतात तर ते बेसिकली त्यांचा लॉसेस असतात. म्हणून आपला जो इंडियाचा स्टॅटिस्टिकल डाटा आपल्याला सांगतो की 95% ते 96% ट्रेडर हे लॉसेस असतात. फक्त 4-5% उरलेले ट्रेडर हे प्रॉफिटेबल असतात. तर जे काही प्रॉफिटेबल ट्रेडर असतात ते त्यांचं एक्सपिरियन्स भरपूर असतो. ते काही जस्ट सिम्पल 1-2 स्ट्रॅटजी किंवा 2-3 इंडिकेटर वापरले किंवा जस्ट थोडंफार माहिती घेतली त्या बेसिकवर ट्रेड प्लॅन केला तसं नसतात. भरपूर तासनतास ते एकाच सेटअपवर बसलेले असतात. जिथं त्यांना वाटतं की इथं ऑर्डर ब्लॉक क्रिएट होते तर तिथंच ते ट्रेड प्लॅन करतील. किंवा त्यांना वाटतं की एका ठिकाणी FVG तयार होते या तिथंच ते ट्रेड प्लॅन करतील. किंवा जिथं इन्स्ट्रुमेंट एक गोळा होत आहेत तिथंच ते ट्रेड प्लॅन करतील. त्या ज्या काही बेसिक गोष्टी असतात ते त्यांचं भरपूर तिथं एक्सपेन्स त्यांना असतो आणि त्या बेसिक गोष्टीवर तेच ट्रेड प्लॅन करतात आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनतात. तर जे काही मला बेसिक नॉलेज आहे ते मी तुम्हाला इथं शेअर करेल. तर बघा मित्रांनो, फर्स्टली मी तर ट्रेड चार्ट ओपन केला आहे गोल्डचा आणि तुम्ही बघू शकता तिथं मी काय जो ट्रेड चार्ट आहे आपला तो सांगतो आहे आपल्याला काय सांगतो आहे चार्ट. तर बेसिकली फर्स्टली काय बघायचं, फर्स्टली डायरेक्शन बघायचं. म्हणजे आपल्याला कुठेतरी जायचं आहे, बरोबर, एका ठिकाणी कुठेतरी जायचं आहे. तर फर्स्टली आपण काय बघतो की बस बघतो, ती बस कुठं जाते, बरोबर. तर किंवा आपल्याला जायचं आहे पूर्व दिशेला ना आपण बघतो आहे दक्षिण दिशेला, तर असं नाही चालत. तर बघा इथं टाईम फ्रेम आहे आपला, काय लावला मी, तर टाईम फ्रेम लावला डेलीचा, बरोबर. तर मग तुम्ही म्हणता सर एवढा टाईम फ्रेम आपल्याला काय गरज आहे, जस्ट 1 आवर किंवा 30 मिनिटच्या बेसिकवर ट्रेड करा. तर तसं नसतं मित्रांनो. एक डायरेक्शन आपल्याला इम्पॉर्टंट नसते. ते म्हणतात ना की विदाऊट डायरेक्शन ऑल एफर्ट्स आर टेम्पररी, बरोबर. म्हणजे जे एफर्ट्स मॅटर नाही करत, आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे. आता हे डेली टाईम फ्रेम आपल्याला काय सांगते, डायरेक्शन सांगते. डायरेक्शन इथं काय सांगते, डायरेक्शन हे पूर्णपणे डाऊन साईड आपल्याला मार्केट बघायला मिळते. जे की जो आपला हायेस्ट पॉईंट होता 5,500च्या आसपास आपला इथं गोल्डचा हायेस्ट पॉईंट होतात. आणि तिथनं जे मार्केट आहे ते भरपूर प्रमाणात आपण बघू शकतो की हे डाऊन साईडला इथं मार्केट आपल्याला बघायला मिळते. आणि आता सध्या जी मार्केटची जी व्हॅल्यू झाली 3,998, म्हणजे 4,000च्या आसपास इथं मार्केटचं कॅपिटल हे चालू आहे, ओपन पोझिशनवर मार्केट. तर बघू शकतात की मार्केटचे जे डायरेक्शन आहे कशी आहे आपल्याला डाऊन साईडला. तर मग आता काय करायचं, डेली टाईम फ्रेम आपल्याला सांगितलं की मार्केटची जी डायरेक्शन आहे डाऊन साईडला आहे. तर मी इथं आपण अप साईडला ट्रेड प्लॅन करणार आहे का, नाही, ही गलती आपण मुळीच नाही करायची. बेसिकली आपण ज्या बी ट्रेड प्लॅन करू त्या कशा करू, डाऊन साईडला करू, बरोबर. फर्स्टली आता मी डेलीचा टाईम फ्रेम केला, नंतर आपण आपल्याला डायरेक्शन इथं कळाली आहे की मार्केटची जी डायरेक्शन आहे डाऊन साईडला आहे. आता फर्स्टली डेलीचा टाईम फ्रेम झाला आपला. आता आपण बघू 4 आवर्सला, हे 4 आवर्सचा डायरेक्शन बघू. 4 आवर्स आपल्याला चार्ट काय सांगतो. तर बघू शकता हा मी 4 आवर्सचा चार्ट इथं ओपन केला आणि आपण 4 आवर्सच्या चार्टमध्ये बघू शकतात की हा जो पॉईंट आहे, बरोबर, हा जो पॉईंट आहे हा स्ट्रॉंग बाईंग पॉईंट आहे,
हा जो पॉईंट आहे हा स्ट्रॉंग बाईंग पॉईंट आहे. तर मार्केट याला अजून ब्रेकआउट नाही केला आहे. तर इन केस सांगायचं एक तात्पर्य सांगतो तुम्हाला की स्ट्रॉंग बाईंग कसं तर बघू शकतात की आता इथनं काय होऊ शकतं. हा झाला आपला लास्ट सेलिंग कॅन्डल बरोबर. FEG ऑर्डर ब्लॉक, हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. इथं आपण हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला आणि त्याच्यानंतर ह्या ऑर्डर ब्लॉक आपल्याला काय सांगतो की इथं भरपूर प्रमाणात मोठे इन्स्ट्रुमेंट इथं ऑलरेडी अवेलेबल आहे. म्हणजे ते इथं एकतर भरपूर प्रमाणात सेलिंग करते किंवा भरपूर प्रमाणात बाईंग करते. बट इथं काय झालं आहे मार्केटनं ऑलरेडी इथं मार्केटनं आपल्याला इथं एक रिटेस्ट ओनली मार्केट आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतं बरोबर. तर हा झाला माझा ट्रेड सेटअप. आता हा या पोझिशनवर जो मी ना इथं ऑर्डर ब्लॉक इथं सेटअप केला आहे. तर ह्या पोझिशनवर मार्केट आता येऊन गेलं बरोबर. तर आता ह्या पोझिशनवर मार्केट येऊन गेलं आहे. तर इथनं जर कधी 1 किंवा 2 ग्रीन कॅन्डल बनत आहेत तर मार्केट हा 100% आपल्याला अपसाईडला बघायला मिळेल. आणि जी काही आपली चॉस लाईन आहे बरोबर. आता चॉस लाईन काय असते, चेंज ऑफ द कॅरेक्टर. मार्केटमधनं इथनं चेंज येऊ शकतो. कसं ही आपली चॉस लाईन, ही चॉस लाईन मार्केटने इथं ब्रेकआउट नाही केली बरोबर. मार्केटने इथं ब्रेकआउट नाही केली कारण इथं खाली आपल्याला ऑर्डर ब्लॉक होतात. मार्केट त्या रिटेस्टला घेऊन या ऑर्डर ब्लॉक इथलं जे बायर्स आहेत त्यांना घेऊन हा मार्केट आपल्याला चेंज ऑफ द कॅरेक्टर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येऊ शकतात. आणि मार्केटची जी डायरेक्शन आहे इथनं आपल्याला भरपूर प्रमाणात अपसाईडला बघायला मिळू शकतात. ही झाला आपला एक बाईंगचा सेटअप. तर आता आपल्या मार्केटमध्ये बघू शकतो की आपल्याला मार्केटमध्ये काय सेलिंग सेटअप आहे. म्हणजे जे आपल्याला डेली टाईम फ्रेम आपण सिलेक्ट केली होती. तर डेली टाईम फ्रेम आपल्याला काय सांगत होतो की सेलिंगचा जो सेटअप आपल्याला इथं बघायला मिळत होतो. तर मग आता इथं काय सेलिंगमध्ये कसं आपण इथं ट्रेड प्लॅन करू शकतो. हा झाला आपला बाईंगचा सेटअप जो की मी ना फॉरवर्डच्या टाईम फ्रेममध्ये इथं सिलेक्ट केला. हा झाला आपला बाईंगचा सेटअप. तर आपण इथं बाईंग केव्हा करणार आहे, जेव्हा मार्केट हे आपल्याला इथं 1 किंवा 2 ग्रीन कॅन्डल जे की 4100चा जो काही हा सपोर्ट असेल किंवा रेजिस्टन्स असेल 4100चा, जेव्हा मार्केट ब्रेकआउट करेल तेव्हा आपण इथं भरपूर प्रमाणात बाईंग करू. तर हा झाला आपला बाईंगचा सेटअप. आणि ह्या प्रमाणात आपला जस्ट जो टार्गेट राहील तो हा खूप लाँग राहील. 1:2 भरपूर प्रमाणात आपला इथं 1:8च्या आसपास टार्गेट आपण इथं ठेवू की मार्केट ह्या डायरेक्शनला इथं मार्केट येऊ शकते. जर इथून जर कधी मार्केट हा अपसाईडला बुलिश होतोय तर हा झाला आपला बाईंग सेटअप. आता आपण सेलिंग सेटअप बघू बरोबर. आता याला मी तुम्हाला इथं नोट करून देतो की प्रत्येक याला काय म्हणतात. हे झालं आपला चॉस लाईन, चेंज ऑफ द कॅरेक्टर. आणि हे झालं आपला ऑर्डर ब्लॉक बरोबर. आता आपण सेलिंगचा सेटअप बघू. ठीक आहे. आता याला मी कट करतो. सेलिंगचा सेटअप कसा येऊ शकतो याला मी आता कट केला. सेलिंगचा सेटअप कसं येऊ शकतो. सेलिंगच्या सेटअपसाठी हा आपल्याला ऑर्डर ब्लॉक मार्क करावा लागेल. आता इथं हा जे रेजिस्टन्सला आहे इथं भरपूर प्रमाणात सेलर्स इथं भरपूर प्रमाणात मोठमोठाले इन्स्ट्रुमेंट आहे इथं अवेलेबल आहे. तर मार्केटने काय केलं, मार्केट आपलं सिम्पल मार्केट आहे इथून सेलिंग झाली आणि मार्केट त्याला रिटेस्ट होऊन इथं आपल्याला भरपूर प्रमाणात डाऊन साईडला आपल्याला इथं मार्केट जाऊ शकतं.
ऑर्डर ब्लॉक आणि या प्रमाणात मार्केट इथं आपल्याला डाऊन साईडला जाऊ शकतात आणि जो काही आपला रेजिस्टन्स आहे हा ब्रेकआउट होऊ शकतो. तर मार्केट काय करेल आता, जर हा रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला तर मार्केटमध्ये सिंपल मार्केट इथून जाईन ह्या डायरेक्शनला इथपर्यंत येऊ शकतं. इथून ब्रेकआउट होईल आणि नंतर मग इथं एक रिटेस्ट होईल रेजिस्टन्सला आणि नंतर आपल्याला इथं डाऊन साईडला मार्केट ही बघायला मिळेल. ठीक आहे. तर हा झाला आपला सेलिंगचा सेटअप. ह्या प्रकारे आपण मार्केटला ॲनालिसिस करतो, बरोबर. आता इथं ऑर्डर ब्लॉक, आता इथं काय इथं घ्यायचे, इथे ऑर्डर ब्लॉक प्लस ऑर्डर ब्लॉक, त्याच्यानंतर प्लस FVG फेअर व्हॅल्यू गॅप. तर ह्या प्रमाणात आपण फॉरवर्डच्या टाईम फ्रेममध्ये कसं मार्केटला डिपोर्ट केलं, म्हणजे मार्केटला ॲनालिसिस केलं कशा प्रमाणात सेलिंग आणि बाईंग इथं आपण दोन्ही पोझिशन इथं बघितल्या की कशा पॉसिबिलिटीज इथं राहू शकतात. तर आजचा व्हिडिओ आपला इतकाही. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तिन्ही गोष्टी करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू ऑर्डर फ्लो, ऑर्डर ब्लॉक अँड देन FVGच्या काही मेन कन्सेप्ट आणि देन आपण जो जे इन्स्ट्रुमेंट असतात ते त्यांचं ते व्हॅल्यूम ॲड, म्हणजे एक प्रकारे एका ठिकाणी जेव्हा व्हॅल्यूम क्रिएट होऊन जातो तर तिथून मार्केट काय ते कशा प्रकारे खूप बाईंग होऊन जाते किंवा खूप प्रमाणात सेलिंग होऊन जाते. म्हणजे तिथं व्हॅल्यूम खूप प्रमाणात येऊन जातो. मोठे जे इन्स्ट्रुमेंट असतात एकतर भरपूर प्रमाणात बाईंग करून टाकतात किंवा भरपूर प्रमाणात सेलिंग करतात, म्हणजे नंबर ऑफ ट्रेड्स तिथं भरपूर होतात. तर त्या पोझिशनमध्ये मार्केट आपण कशा प्रकारे आपण एक फ्लो पकडला पाहिजे. जर आपल्या तिथं जर कळालं की मार्केटमध्ये आता भरपूर प्रमाणात जर कधी इथं सेलिंग होते तर म्हणजे तिथं कसं आहे, तिथं आपण आयडेंटिफाय करतो की इथं व्हॅल्यूमची सेलिंग आहे, ते भरपूर प्रमाणात येतं. आपण काय करतो तिथं सेलिंग करतो आणि जो आपला मोठी जे इन्स्ट्रुमेंट असतात त्यांच्या फ्लो थ्रू आपण तिथं आपण जातो किंवा भरपूर प्रमाणात आपल्याला वाटते की इथं बाईंग होते, म्हणजे तिथं व्हॅल्यूमची भरपूर, म्हणजे व्हॅल्यूम नंबर ऑफ ट्रेड्स बाईंग जास्त होते, म्हणजे तिथून मार्केट हे आपल्याला बुलिश बघायला मिळते. तर आपण काय करतो सेम स्ट्रॅटेजी जे आपले मोठे इन्स्ट्रुमेंट असतात त्यांना आपण फॉलो करतो. तर धन्यवाद. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हा मी तुम्हाला सांगेल स्ट्रॅटेजी कशी अप्लाय करायची.